दोन आंबेडकरांमध्ये राजकीय युद्ध. वंचितचे 200 निष्ठावंत. आनंदराज आंबेडकर यांना साथ देणार. एकनाथ शिंदेची ताकद देखील वाढणार आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी राज्यामध्ये त्यांच्या पक्षाची बूथबांधणी करत आहे. आगामी निवडणूक वंचित स्वतंत्रपणे लढणार आहे. वंचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीविरुद्ध ताकदीने लढणार असल्याची माहिती पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी दिलेली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना युतीबद्दल बोलताना सांगितलं की महायुती नाही आणि महाविकास आघाडीही नाही, तर इतर जे छोटे पक्ष युती करतील त्यांना सोबत घेत या निवडणुकीला समोर जाणार आहोत. प्रकाश आंबेडकर असतील किंवा सुजात आंबेडकर, विविध मेळावे आणि सभा राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये होत आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. पण सध्या नाशिकमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये वंचितचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्षांवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतील अंतर्गत गटबाजीला फटका पक्षाला बसला देखील आहे. जिल्हा अध्यक्षाच्या वागणुकीला कंटाळून 200 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसणार आहे. यातच आता वंचितमधून राजीनामे दिलेले या 200 पदाधिकारी यांनी पुढचा प्रवास प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकरांसोबत करायचा निर्णय घेतला आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेत हे सर्व पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आलेली आहे. नाशिकमध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे सर्व पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार आहेत. येत्या रविवारी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आनंदराज आंबेडकर यांची सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश अप्रत्यक्षपणे शिंदेचीही ताकद वाढवणार असल्याचं दिसत आहे.